श्री क्षेत्र ज्योतिबा चैत्र यात्रा 2026 साठी येणाऱ्या सर्व भाविकांचे कोल्हापूर पोलीस दलातर्फे सहर्ष स्वागत। कोल्हापूर पोलीस दलातर्फे पार्किंग आणि वाहतुकीच्या बाबींबाबत माहिती देत आहोत। ज्योतिबा इथे कर्नाटक राज्यातून तसेच कोल्हापूरमधून येणाऱ्या वाहनांसाठी केरली फाटा इथून येण्याचे आहे। तसेच रत्नागिरी जिल्हा आणि शाहूवाडी पन्हाळामधून येणाऱ्या सर्व भाविकांनी वाघबीळ मार्गे येण्याचे आहे। सातारा सांगली जिल्ह्यातून येणाऱ्या भाविकांनी NH4 हायवेवरून टोप वारणा कोडोली मार्गे भाविकांनी येण्याचे आहे। ज्योतिबा डोंगर माथ्यावरील पार्किंग पहिल्यांदा भरून घेतले जाईल। डोंगर माथ्यावरील पार्किंग भरल्यानंतर पायथ्याचे पार्किंग भरले जाईल। वाहने पायथ्याला पार्क केल्यावर ज्योतिबा मंदिराकडे जाण्यासाठी मोफत बसेसची सोय केलेली आहे। बूम जवळचे मेन पार्किंग सासनकाठी आणि मोठ्या वाहनांकरता राखीव असेल। ग्रामपंचायती शेजारचे पार्किंग 4 चाकी करता असेल। सेंट्रल प्लाझा सासनकाठी आणि मोठ्या वाहनांकरता राखीव असेल। ज्योतिबा इथून केरलीच्या दिशेने आपण जात असताना जुने ST स्टँड समोर 4 चाकी पार्किंग, MTDC परिसरात दुचाकी पार्किंग, तळ्यावर दुचाकी पार्किंग, तळ्यासमोर पठारावर पीराचा कडा इथे 4 चाकी पार्किंग, नवीन ST स्टँड पाठीमागे 4 चाकी पार्किंग, गायमुख टी पॉइंट इथे जुन्या आंब्याच्या झाडाजवळ 4 चाकी पार्किंग, दाणेवाडी क्रॉसिंग इथे डाव्या बाजूला दुचाकी आणि उजव्या बाजूला 4 चाकी पार्किंग। आता आपण मेन पार्किंग इथून गिरोलीच्या दिशेने जात आहोत। यमाई मंदिराच्या अलीकडे वळणावर 4 चाकी पार्किंग, यमाई मंदिरासमोर उजव्या आणि डाव्या बाजूला 4 चाकी पार्किंग, यमाई मंदिराच्या पाठीमागे दुचाकी पार्किंग, यमाई टोल नाक्यापासून खाली आल्यानंतर वळणावर बुणे कॉर्नर इथे 4 चाकी पार्किंग, बुणे फार्म हाऊस इथे दुचाकी पार्किंग, तसेच बुणे फार्म हाऊसच्या पाठीमागे पार्किंगची व्यवस्था। हॉटेल श्रावणी समोर दुचाकी पार्किंग, हॉटेल श्रावणीच्या पाठीमागे तसेच डाव्या बाजूला 4 चाकी पार्किंग, मातोश्री लॉजिंगच्या डाव्या बाजूला 4 चाकी पार्किंग, यमाई पायरीच्या डाव्या बाजूला 4 चाकी पार्किंग, निलगिरी बागेमध्ये 4 चाकी पार्किंग, निलगिरी बागेसमोर 4 चाकी पार्किंग, लादेमाळा इथं 4 चाकी पार्किंग। कर्नाटक तसेच कोल्हापूरमधून येणाऱ्या भाविकांसाठी ज्योतिबा मंदिरापासून अगदी जवळच इनाम गायमुख हे नवीन प्रशस्त असे पार्किंग सुरू करण्यात आले आहे। यात्रा संपल्यानंतर भाविकांची वाहने ज्योतिबा डोंगरावरून खाली जात असताना केरली, दाणेवाडी, गिरोली इथून ज्योतिबा डोंगराकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद असेल। सर्व भाविकांनी पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली आपली वाहने पार्क करावीत। रस्त्यावर कुठेही आपले वाहन पार्क करू नये। गैरसोय टाळण्याकरिता वाहन पार्क केलेल्या पार्किंगच्या बोर्डाचा फोटो घ्यावा। पोलिसांना सहकार्य करावे। धन्यवाद। ज्योतिबाच्या नावानं चांग भलं।